नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आम्ही नेहमीच नवनवीन आणि फायद्याचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण अतिशय महत्वाची माहिती आहे ही. थंबनेल वरून विषय तुमच्या लक्षात आला असेल की आता मेडिक्लेम जी कॅशलेस पॉलिसी आहे ती फक्त 2 तासामध्येच पास होणार. म्हणजे ज्यावेळी आपण आता अगोदर कशी सिस्टीम होते की ज्यावेळी आपण ऍडमिट व्हायचो त्याच्यानंतर ज्यावेळी शेवटचं बिल व्हायचं त्यावेळी हॉस्पिटलवाले काय करायचे की ही पॉलिसी सबमिट करायचे कंपनीकडे. त्यावेळेस कंपनी तो क्लेम नाकारायची किंवा पास करायची अशी पद्धत होती. पण आता एक सोशल मीडियावरती एक बातमी रोज फिरते की फक्त 2 तासामध्ये मेडिक्लेम पास. तर मित्रांनो याचं सत्यता काय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. 2 पद्धतीच्या पॉलिसी येतात. एक कॅशलेस येते, एक रिमबर्स येते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की रिमबर्स मध्ये तुम्ही ऍडमिट होता, दवाखान्याचं बिल भरता, ते पूर्ण बिलाची फाईल घेता, ती कंपनीकडे सबमिट करता. कंपनी त्याचं पूर्ण सगळा अभ्यास करून त्याच्यामध्ये काय वे ऑफ असेल किंवा काय कमी करायचं असेल ते करून त्याचा चेक तुम्हाला देते आणि मग तुम्हाला ते पैसे मिळतात. हे झाली रिम्बर्समेंट. पण आता दुसरी जी पॉलिसी येते ती कॅशलेस, जिथे आपल्याला 1 रुपया भरायचा नाही. तर आता याची सिस्टीम काय समजून घ्या की जे आता बघा समजा एंडोस्कॉपी आहे. एंडोस्कॉपी म्हणजे जे आतड्याच्या आतमध्ये मशीन टाकून परीक्षण केलं जातं. याच्यासाठी फक्त एक 10 ते 15 मिनिटं लागतात. ह्याच्यासाठी काही 24 तास लागत नाही. कारण कॅशलेस वाले काय म्हणायचे अगोदर की 24 तास जर तुम्ही ऍडमिट झालात तर तिथे काय होणार आहे की तुम्हाला ती पॉलिसी क्लेम करता येणार आहे. पण इथं काय व्हायचं मित्रांनो की आता समजा इंडोस्कॉपी या टेस्टची किंमत किती आहे चांगल्या हॉस्पिटलमध्ये 11,000 रुपये, 12,000 रुपये. पण हे काय करतात, जर आदल्या दिवशी तुम्हाला ऍडमिट केलं तर तिथे काहीही ट्रीटमेंट देत नाहीत. फक्त त्या कॉटवरती झोपून ठेवतात, सगळे चार्जेस लावतात आणि कमीत कमी बिल हे 30,000चं करतात. किती? 30,000 रुपयाचं बिल करतात. आणि हेच जर तुम्ही कॅश केली ओपीडीला तर तिथे तुमची ही 12,000च्या आतमध्ये ही पॉलिसी होऊन जाते. तर आता 2 तासात म्हणजे कंपनीने का म्हटलेलं आहे की इथे क्लेम द्यायचा, तर कुठल्या द्यायचा आहे की समजा एंडोस्कॉपी आहे, त्याच्यानंतर हर्नियाच्या ऑपरेशनला काय हार्डली अर्धा तास लागतो. त्याच्यानंतर मूतखड्याचं ऑपरेशन असेल त्याला सुद्धा खूप कमी वेळ लागतो. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल, असे जे ऑपरेशन्स आहेत त्यांना खूप कमी वेळ लागतो. पण आता हे जर तुम्हाला 2 तासात घ्यायचंय तर याच्यासाठी तुम्हाला अगोदर कंपनीचं अप्रुव्हल घ्यायचंय. म्हणजे आता तुम्ही जर समजा एखाद्या हॉस्पिटलला ऍडमिट असाल, संचयतीला असाल किंवा कुठल्याही हॉस्पिटलला असाल, तर तिथे काय होतं, समजा एखादे तुमचे एंडोस्कॉपीचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी जर लिहून दिलं की यांना या कारणास्तव म्हणजे आतड्यामध्ये सूज आहे किंवा हा प्रॉब्लेम आहे किंवा लिव्हरच्या साईडला असं झालेलं आहे किंवा आतड्यांना कुठे सूज आहे तिथे हे बघणे कारण त्यांना अत्यावश्यक हे एंडोस्कॉपी करणे आहे. त्यावेळेस तुम्ही तो पेपर घेऊन ज्यावेळी तुम्ही ते कोटेशन द्यायला जाता की बाबा आम्हाला याचं कोटेशन पाहिजे आणि आम्हाला याचं कंपनीचं अप्रुव्हल पाहिजे, तर ह्या इन्शुरन्स कंपनीचे जिथं म्हणजे डिपार्टमेंट असतं हॉस्पिटलचं, ते काय करतात की अप्रुव्हल टाकतात कंपनीला की अशा अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट आहे, असे पेशंट आहेत, त्यांचे हा पॉलिसी क्रमांक आहे आणि यांना अशी ट्रीटमेंट द्यायची आहे, तरी ही 2 तासाच्या आतमधली ट्रीटमेंट असल्यामुळे याचा क्लेम होण्यात यावा. तर त्यावेळी कंपनी तुम्हाला काय करते की अप्रुव्हल देते. मग ते जर 15, 20, 15, 16, 17, 18,000चं अप्रुव्हल असेल तर तुम्ही लगेच तिथं 2 तासात ते करू शकता. किंवा मूतखड्याचं ऑपरेशन असेल किंवा हर्निया पोटातला असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आतड्याच्या इकडे तिकडे हर्निया येतो. हर्निया म्हणजे बेंबीच्या खाली सुद्धा असतो. म्हणजे कशी एक छोटीशी अशी आतड्याची गाठ आलेली असते, त्याला हर्निया म्हणतात. हर्निया 7-8 पद्धतीचे आहेत, तर त्या पद्धतीचा हर्निया असेल किंवा मोतीबिंदू असेल, असे जे 2-2 तासाच्या आतल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी हे अप्रुव्हल आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे अप्रुव्हल तुम्हाला कंपनीकडून घेतल्यानंतरच ऍडमिट व्हायचे, अदरवाईज तुमचा क्लेम होणार नाही.
कारण जे सोशल मीडियावरती सांगितलं जातं, युट्यूबवरती सांगितलं जातंय की तर ते खऱ्या अर्थाने म्हणजे एक चुकीच्या पद्धतीने एक मेसेज दिला जातोय. त्याच्यामुळे सर्वांनी समजून घ्या या पॉलिसीची रीत काय आहे आणि अगोदर हॉस्पिटलच्या जे इन्शुरन्स पाहतात त्या डिपार्टमेंटला भेट द्या की आम्ही काय करू, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर ही प्रोसिजर करा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, शॉर्ट बट स्वीट, आणि इन्शुरन्सच्या बाबतीत ही माहिती तुम्हाला कशी वाटली. कारण आज इन्शुरन्सच्या बाबतीत जर म्हटलं तर खूप मोठ्या, आपण मागेच आता व्हिडिओ टाकला की इन्शुरन्स मध्ये काय होतं की कंपन्या फसवतात आणि इकडून हॉस्पिटल फसवतं. मध्ये जो पिळला जातो तो कस्टमरला एवढा त्रास दिला जातो, भयानक त्रास दिला जातो, हॅरेसमेंट दिली जाते की यांनी आवाच्या सव्वा बिल लावलेलं असतं, म्हणजे 1 लाखाच्या जागेवर हे 4 लाख 5 लाख बिल लावतात आणि मग तिकडून इन्शुरन्स कंपनी म्हणते तुमचा क्लेम पास होणार नाही. त्यांचे सर्व्हेवर येतात, काहीच्या काही रिमार्क मारतात, तिकडून परत ते म्हणतात होणार नाही. म्हणजे ह्या अशा पकडापकडीच्या जीवनामध्ये हॉस्पिटल आणि इन्शुरन्सच्या याच्यामध्ये अगोदर शक्यतो कुठलेही तुमचे छोटे 2 तासाच्या आतले ऑपरेशन असतील, तपासण्या असतील, तुम्ही इन्शुरन्स डिपार्टमेंटला जायचे, त्यांची भेट घ्यायची, रेट्सला अप्रुव्हल घ्यायचे, ते अप्रुव्हल डॉक्टरांना दाखवून मगच ट्रीटमेंट घ्यायची. कारण ज्यावेळेस अप्रुव्हल घ्यायला लागतं त्यावेळेस ती एवढी मोठी लगेच इमर्जन्सी सर्जरी नसते. आणि इमर्जन्सी केस असेल, समजा ऍक्सिडेंट केस असेल तर तिथं काय तुम्हाला अप्रुव्हल घ्यायची गरज नाही. तिथं तात्काळ तुमच्यावरती लगेच कॅशलेस नुसार उपचार केले जातात. तिथे काउंटरला तुम्हाला 1ही रुपया भरायची गरज नसते. हे तुम्ही त्यांना बजावून सांगायचं काउंटरला. बिलिंग काउंटरवाले सुद्धा इतके चॅप्टर असतात ना की ते फक्त हॉस्पिटलच्या सिस्टमलाच फॉलो करतात. 10,000 भरा, 20,000 भरा, 30,000 भरा, रोज सांगणार पैसे भरा. कारण यांना इकडे बिलाचा आकडा वाढवायचा असतो आणि इन्शुरन्स कंपनी तिकडून कमी देते आणि मधला आपला गोळा झालेला पैसा 1 लाख असेल, 2 लाख असेल, हे यांच्या खिशात घालतात. म्हणजे ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा आणि लाईक करायला विसरत जाऊ नका. तुमचं लाईक आणि कमेंट हे खूप महत्वाच्या गोष्टी ठरतात आमच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी. म्हणून आपण नवनवीन विषय शोधून आपले जी युट्यूबची फॅमिली आहे या सर्वांच्या उपयोगी अशी माहिती आपण हे करत असतो. त्याच्यामुळे चला मित्रांनो, पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.